ते कसं आहे ना, कामधंदे वर्षभर नाही आयुष्यभर चालूच आहे, पण मग आपलं आहे ना टाइम काढून देवा धर्माला पण जायला पाहिजे बरं का. तर जय श्री मित्रांनो, मी आहे प्रणव कवठे, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता तुम्हाला पहिली क्लिप पाहून अंदाज आलाच असेल का आज आपण कुठं चाललेलो आहे. ते कसं आहे ना, आज होती शनी अमावस्या, त्याच्यामुळे आहे ना आज आपल्याला जायचं होतं शनी शिंगणापूरला. कसं आहे ना, नुसते कामधंदे करून नाही जमत, देवा धर्म पण करावं लागत नाही ना. त्याच्यासाठी ना आपल्याला 2-4 कार्यकर्ते पण संघ घ्यावा लागत नाही, तर मग देवा धर्माला जायला पण आहे ना तसं काही अडचण नाही बरं का. पण मग असले का तर बरं राहतं, म्हणूनच मग आहे ना या दोघा तिघाला तर गाड्या टाकलंच होतं. पण तिसरा कार्यकर्ता घ्यायला डायरेक्ट त्याच्या दुकानावर गेलो आम्ही. आणि भाऊ आहे ना आम्हाला तिथे गेले आहे पण दाखवत होता. म्हणलं सरक बाजूला, आम्हाला दुकानात आज जाऊन बसू होती मस्त, जरशी गार होती लय आणि गरम झालतो. आणि इथे येऊन पाहतो काय आपले 2 कार्यकर्ते आधी दुकानात बसलेले होते, मोकार टेस्टी आणत होते. म्हणलं तुमचं चालू द्या, आधी आपल्याला आहे ना इथून लवकर निघावं लागेल, कारण की आपल्याला टाइम नव्हता. त्याच्यामुळे आहे ना पटकेसला की तिथं उरकीला मग मस्त व्हायची डायरेक्ट गाड्या काढून निघालो होतो. तिथं आमच्या कार्यकर्त्याला शर्ट घ्यायचा होता नवीन, तिने डायरेक्ट नव्या दुकानातच घेतला, डायरेक्ट कोरा खट शर्ट काढला भाई. नात करते काय पैसाच लय झाला आपल्याला. आणि आता इथून पुढल्या व्हिडिओच्या क्वालिटीत दर्शक बदल वाटत, कारण की भाई त्याच्या आयफोन मध्ये व्हिडिओ काढलेले सगळे. इथून पुढला ब्लॉग अख्खा आणि मग मस्त पैकी शर्ट वगैरे घेऊन येणार डायरेक्ट आपल्या गाड्या काढल्या, डायरेक्ट पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला. आहे ना भाई, खरंच विषय क्वालिटीचा आहे भाई, नात करते का असा विषय. आणि इथं आहे ना मग पुढे जाता जाता आपल्या धन्नोत आहे ना त्याच्या दर्शक पेट्रोलला टाकायचं होतं. आणि पेट्रोल पंप होता पलीकडच्या साईडला आणि इकडून जायला जागा नव्हती. ते त्याच्यात म्हणत होतं पेट्रोल पंपवाल्याला का इथून पुढा रस्ता येऊ दर्शक. म्हणलं भाऊ तुला पेट्रोल टाकायचं असलं तू पुढून मागे नाही तर पेट्रोल टाकू नको, काय गरज नाही तुझी. तसा काही विषय नाही, आपण पेट्रोल टाकलं पण नसतं, पण मग गरज असल्यामुळे यावंच लागलं मागं. किती पण माग होऊन तरी 50 तर टाकणार आहे. मग मस्त पैकी पेट्रोल टाकून आहे ना पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला. आणि जाता जाताच ना आम्हाला इथं रस्त्याच्या कडेला आहे छोटंसं देवाचं मंदिर दिसलं. मग आता मंदिर दिसलं म्हणल्यावर आपलं थांबायचं कामाची, आणि आम्ही तसं पण देवाला चाललो, त्याच्यामुळे इथं आहे ना मस्त पैकी थांबून दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथून गाड्या टाकल्या डायरेक्ट आहे ना शनी शिंगणापूर मध्ये येऊन थांबलो. इथं येऊन पाहतो काय इतकी मोकार ट्रॅफिक ना बाबा, अशी गर्दी होती ना नातको तशी पण आहे ना कधी पण गर्दीच राहते बरं का. ते आज आहे ना शनी अमावस्या होती, त्याच्यामुळे मोकार गर्दी होती. त्याच्यातून कशी तरी जागा काढून आहे ना डायरेक्ट इथं पोहोचलो, मस्त पैकी गाडी वगैरे लावून दिली आणि तिकडून आहे ना लगेच मंदिराकडे धाव घेतली. मग मस्त पैकी लगेच लाईनीत लागलो होतो बरं का. आणि आजच्याला आहे ना कोण कोण शनी शिंगणापूरला आलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि गर्दी कसं काय होती ते पण सांगा भाई. अशा गर्दीत सुद्धा आहे ना असं गप्पा रस्ता गाडीत होतो, डायरेक्ट आपण निघत होतो कोणी तरी पण आम्हाला आहे दर्शन घ्यायला 1 घंटा लागला बरं का. मग मस्त पैकी शनी देवापाशी आलो, मस्त पैकी दर्शन वगैरे घेतले. बरं आता तुम्ही पण दर्शन घ्या, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.